भाई परवात लागतच झालं नमो भगवते वासुदेवाय 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 कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमो नमः कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे गोपाल कृष्ण भगवान की जय। कल्याणकारी भूमी अयोध्या, अयोध्येचं वर्णन आहे। कल्याणकारी भूमी अयोध्या म्हणून त्या ठिकाणी साधू रमतात। काही भूमी असे आहे की त्या ठिकाणी मनुष्य रमत नाही। पुण्यभूमी असल्यावर सुद्धा रमत नाही। जसं आता हे तुमचं कुरुक्षेत्र आहे, पुण्यभूमी, पण साधू संत रमत नाही जास्त। आले की जिथे साधू रमतात त्यामुळे ती भूमी आणखीन पुण्यभूमी होते। कारण साधू नेहमी काय करतात? संकीर्तन। भूमीला सुद्धा संकीर्तनानं, म्हणून घरात काय केलं पाहिजे? किती स्वभाव आहे संकीर्तन। आपण
आपलं प्रमाण सुद्धा आहे, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे, पण लोक ते सोडून देतात आणि दुसरंच विचारत बसतात. ह्या बुवाला काही, त्या बुवाला काही, तोतापुरी आंबा, कलमी आंबा, हापूस तसे बुवा धुंडत फिरत आलो. नामसंकीर्तन शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे, या 5 स्थित्या माणसाला परलोकी नेणाऱ्या आहे. धर्म, यश, अर्थ, आत्मा आणि स्वजन. स्वजन म्हणजे कोणते? परमार्थातले. आपले जे स्वजन आहे ते तर नरकात नेणार आहे. पोरानं नाव गमवलं म्हणजे कुठे गेले, पोरीने गमवलं म्हणजे कुठे गेले? स्वजन. जे परमार्थ मार्गामधले मित्र आहेत, परमार्थ मार्गामधले साधक आहेत. म्हणून धर्म यशश्च कामम स्वजनायच पंचै विभाजनम विमुक्तम बोधते. श्रीमद भागवत 8वा स्कंद 19 ते 37 अध्याय. लक्षात ठेवा, 8म स्कंद घरी जाऊन वाचा. 19 आणि 37 श्लोक, 19 पासून 37 पर्यंत. म्हणून सरळ धर्म पाहिजे, धर्म आचराचा पण सरळ. त्यामध्ये कुठे अशी काटछीट नाही करायची. आणि अर्थ ज्ञात म्हणजे द्रव्याच्या बाबतीत ज्ञात राहायचं. धर्म थोडासा चुकला तर शिक्षा नाही होत, पण अर्थ चुकला की जेवायलाही मिळत नाही आणि कुठे राहायला मिळत नाही. मग कसं समजवलं आहे? अयोध्येमध्ये धर्म, अर्थ आणि वृद्ध ब्राह्मणांच्या द्वारे प्रत्येकाला शिक्षा मिळत होती. म्हणजे वृद्ध जे वयोवृद्ध ब्रह्मवृंद आहे हे समाजाला दिशा देण्याचं काम करतात. जसं माझ्याकडे काल 2 विद्यार्थी आले, ते म्हणे माझं मनच लागत नाही अभ्यासाला. म्हटलं तू काउन्सिलिंगला जा, कारण मनावर औषध नाही आहे, मनावर ज्ञानबोध आहे. मनावर काय आहे? ज्ञानबोध आहे. आता मला भागवत वाचणाऱ्याने विचारलं, मी ज्ञानेश्वरी म्हटलं वाचून टाक. म्हणजे भागवत हे मन रमवणार आहे आणि ज्ञानेश्वरी बुद्धी शांत करणारी आहे. एवढा फरक आहे. ज्ञानाने सुद्धा बुद्धी शांत होत नाही. विश्वामित्र किती ज्ञानी होते, पण शांत झाले का? नाही. शेवटी सीतेचं आणि रामाचं लग्न पाहिलं आणि कैलास पर्वतावर निघून गेले मन शांत करायला. कोणाचं दर्शन झालं? परमात्म्याचं आणि शक्तीचं. मग परमेश्वराची शक्ती कोण आहे? तर भक्ती. भक्तीचे पुत्र कोण आहे? ज्ञान आणि वैराग्य. भक्ती आचरली की ज्ञानही प्राप्त होतं, वैराग्यही आपोआप अंगी येतं. ज्ञानही अंगी येतं. औषधाची गोळी कधी आपण विसरलो तर घाबरून जातो. याच गोळीने घेतली, घाबरायचं नाही, कारण तेवढ्याच गोळीने काही होतं असं नाही आहे. आपली मनःशक्ती जागृत करायची आणि मनःशक्ती जागृत झाली की मग माणसाला वृद्ध लोकांचं ज्ञान ऐकून घेण्याची वेळ. म्हणून वृद्ध ब्राह्मणांच्या द्वारानं अयोध्येमध्ये उत्तम शिक्षा दिली जात होती. धर्म, काम आणि अर्थ याचं तत्व साम्यक ज्ञान आहे. धर्माचं सुद्धा कसं पाहिजे? साम्यक ज्ञान पाहिजे. आता पहा, बऱ्याच लोकांचे देवघरं असे बंद पडलेले आहे खेड्यागावामध्ये, सगळ्या भाऊबंदकीचे. आता ते कैक वर्षापासून बंद आहे ना, तर त्या देवतांचे पुनरुज्जीवन झालेलं. मग ते कसे आहे? पाषाणात. बरं, या लोकांनी काय परंपरा लावून ठेवल्या?
त्याच घरात देव पाहिजे, ते देवघर आहे, देवघर आहे. आता तुम्ही जर तिथे राहतच नाही तर ते देवघर कसं राहील? कारण देवघरामध्ये नित्य अर्चन झालं पाहिजे. मनुष्य एकटा असला म्हणजे त्याला देवाची पूजा का नाही सांगितली? कारण त्याच्याकडून सगळं होणारच नाही. आजही मी एक निर्णय देऊन आलो ना, किंवा देवघर खाली आहे आणि दोघांना बसता येत नाही. म्हटलं एका टेबलावर देव ठेवा. म्हणजे देव काय करायचं? मग राहू द्या, नाही काढून टाकायचं. कशाला देवघर तोडायचं? त्याच्यामध्ये फोटो ठेवून द्या. कारण एकदम बसता येत नाही माणसांना, अशी अवस्था आहे. पूर्वी काय व्हायचं, आपण अपंग झालो की मुलं आणि सुना पूजा करायच्या. आता ते काही नाही आहे. मग तुम्हाला त्याचा म्हणजे तुम्हाला काय करता येईल तेवढं साधायचं आहे. आता बघा तुम्ही उभयता 2-2 लोक आहे, त्यांना मी सांगितलं तुमच्याकडून होत नाही ना, सगळा देवघर काढायचं, झटकून टाकायचं, फुलं तुळशी वाहून द्यायचं, दर रविवारी शांततेने पूजा करायची. कारण नाही तर काहीच होणार नाही ना. मग घरात आरती रोज करायची 2 वेळा, ती होते. हे लक्षात दिलं पाहिजे. कारण शरीर आहे आणि पहिला धर्म काय आहे? शरीर रक्षतो धर्म. हे समजवलं पाहिजे. रक्षण तेच आहे. शरीराचं रक्षण करणं हा पहिला धर्म आहे. कारण शरीर नसलं तर परमार्थही नाही आणि संसार नाही. म्हणून सम्यक ज्ञान झालं पाहिजे. सम्यक ज्ञानानं काय होतं तर स्मरणशक्ती संपन्न होते आणि प्रतिभाशाली होते. अयोध्येमध्ये सगळ्यांची स्मरणशक्ती प्रतिभाशाली होती. कारण ते 11 वर्षापासून रामाला पहा. काय वर्णन आहे अयोध्येचं? 11 वर्षापासून रामाला पाहत होते, रामाचं गुणानुवर्णन ऐकत होते. श्रवण आणि दर्शन, त्यामुळे सगळे सम्यक झाले होते. लोकव्यवहार संपादन समर्थ झाला होता. समोचित धर्माचरण कुशल चाललं होतं. धर्माचरण सुद्धा कुशल. त्याप्रमाणे राजा दशरथाच्या घरामध्ये मातृपितृ आज्ञाधारक पुत्र होते, तसे संपूर्ण अयोध्येमध्ये होते. असं आहे, सगळे होते ते. विनयशील आणि कधीही मंत्राचा जप गुह्य करणारे, असं प्रदर्शन करणारे. काही मंत्र मोठ्याने म्हणायचे नसते. गुरुजनांच्या प्रीती दृढ भक्ती अयोध्येमध्ये भाबरली होती. कारण राजाचा गुरु श्रद्धा आणि ते राजाचं वागणं पाहून राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न 8 वर्ष गुरुच्या घरी पाणी भरत होते. ते सगळं यांनी पाहिलेलं प्रजेंनी. म्हणून त्या गावामध्ये गुरुभक्ती दृढ होती, दृढ होती. आणि त्यामुळं असद वस्तू कोणीही ग्रहण करत नाही. असद या कलियुगामध्ये नास्क फार खातात, शिळं फार खातात. कलियुगच असं आहे. नास्क, दूध नासवायचं आणि ते खायचं. हां, आणि त्या दुधामध्ये तिखट, मीठ, हिंग, जिरं टाकायचं आणि त्याची भाजी खायची. असं म्हणून त्यामुळे काय होतं, कोणी असत खात नव्हतं. त्यामुळे कोणाच्याही मुखामध्ये दुर्वचन निघत नाही. जसं अन्न खातो ना तसं वचन निर्माण होतं. बा काही लोक काही वेळा शांत बसतात, नंतर वाईटच बोलत बसतात. कोणाविषयी? तो अरे काय, आता काल आपण रात्री केवढा प्रयत्न केला, ते पर्स कोणाची, तर पर्स माझीच होती.
माझी दुसरी कोणाचीच नाही असं आहे ते. किती म्हणजे आजही आपण चंचलमध्ये होतो, अजून कोणी कसं आलं नाही तर रात्री 8 वाजता मला कळालं की तुमची जायचे, म्हणजे ठेवून देऊ, जाऊ दे. म्हणजे काय, म्हणून शास्त्राच्या बद्दल कृतज्ञता होती पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये. बाबा मस्त शब्द आलाय मराठी, तारतम्य होतं. हल्ली तारतम्य नावाची गोष्ट राहिलेली नाही. तारतम्यच राहिलं नाही. धर्मकृत्य कोणाचं कधी रहित होत नव्हतं आणि लोकांमध्ये आळस आणि प्रमाद शिवत नव्हता. दुपारी कोणीतरी विचारलं ना, हे उन्हाळ्यामध्ये असं म्हटलं, उन्हाळा जोगी आहे, हिवाळा भोगी आहे आणि पावसाळा रोगी आहे. या तिन्ही ऋतूंचं आहे सगळं. पण तुम्ही सकाळी आंघोळ केल्यावर आंघोळ येतात उन्हाळ्यामध्ये, कारण जोगी येतो रास रख. पण आज कसं प्रवचनाला आनंद वाटतोय, वातावरण आहे. म्हणून चातुर्मास्यात प्रवचन विशेष आहे, कारण वातावरण आहे. आता आपला नित्यनेम आहे म्हणून ठीक आहे. आता सकाळचं भागवत आषाढातच सुरू करावं लागतं, कारण वातावरण तयार होतं. खाऊ 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 प्रसन्नता आहे. आता सगळं इथे लग्नाला जायचं, तिथे लग्नाला जायचं, तिथे. म्हणून सत्पुरुषांचा संग्रह होता आणि दृष्ट लोकांचं निर्धन होतं. खरं क्षत्रिय पक्के होते, कोणाची आयसत नाही की चुकीचं वागून जाईल. त्यामुळं फुलन भरपूर होती आणि न्यायानं मनुष्य धन उपार्जन करीत होतं. विहार करताना सगळे नियमाप्रमाणे विहार करीत होते. रामचंद्रांच्या धनुर्विद्येचं रोज अनुभव लोक पाहत होते, कारण ज्याप्रमाणे आपण व्यायाम करतो ना तसं हे क्षत्रिय प्रॅक्टिस करतात. आता सुद्धा पोलिसांची एक बॅच गावाच्या बाहेर जाते आणि गोळीबाराची प्रॅक्टिस करते. असे टेकडीला गोळ्या मारावं लागतं, तिथे ठेवलेले असतात, बरोबर आज चूक तो साहेब पाहतो, याचं चूक आहे, चुकला. असं आहे. धनुर्विद्येचं लोक संचलन करीत होते. कोणी कुपित होत नव्हतं. दोषदृष्टी लोकांच्या दृष्टीत राहिलेलीच नव्हती, कारण दोषच नाही तर दृष्टी कुठे घ्यायचं. पण सर्व दोषांचं हरण करण जड जीवा काय हरिनाम. त्या रामाचं दर्शन स्मरण आणि सगळ्यांच्या तोंडामध्ये श्रीराम श्रीराम, त्यामुळे दोषदृष्टी नाही. सगळ्यांचं तारणच होतं, जड जीवा तारण. नवरात्रामध्ये केव्हा केव्हा प्रसंगानुसार चैत्री नवरात्र, अश्विनी नवरात्र, या नवरात्रामध्ये केव्हा केव्हा आपली जी उपासना असते ती होत नाही, म्हणजे पाठ देवीचे वगैरे. काय करायचं आहे, नाही झाले ना तर तिचं स्मरण करायचं. आपल्याला काय वाटतं, पाठ केलं म्हणजे जास्त फायदा होतो, स्मरण केलं म्हणजे हा भेद आपल्याला येतो. नाही गुरुजी मिळाला, नाही कोणी मिळालं, स्मरण करायचं. कारण त्याचं प्रमाण आहे, यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात्. त्याच्या स्मरणानं जन्म मरणाच्या संसाराचं बंधन टुकतं. तर हा तर 3 पाठ संसार आहे. कोणता?
असं आहे. जन्मसंसार बंधनात. म्हणून सगळ्या प्राण्यांच्या बद्दल लोकांमध्ये भाव होता, म्हणजे प्राण्यांमध्ये सुद्धा वैर नव्हतं. त्याचं कारण राजकुमार श्रीराम समस्त प्रजांच्या कल्याणाकरता, पृथ्वीचा भार उतरवण्याकरता तिथे होते. सूर्य उदयाचे किरण निघण्यापूर्वी रामांचं स्नान होऊन सूर्याचं पूजन होत असे. आता विवाह झाल्यावर सुद्धा दोन्ही उभयता सूर्याच्या नमस्काराला समोर असायचे, सीता आणि राम. आत्मान जगतच चक्षु. सूर्य हा सगळ्यांचा आत्माच आहे. त्यामुळे सूर्यवंशाचं रोजच उत्तेजन होत होतं. चिरंजीवी सगळे दीर्घायुषी दशरथ महाराजांच्या हृदयामध्ये सदोदित एकच भाव होता. काल सांगितला होता की आता लवकर निवृत्त व्हावं. वातावरण चांगलं झालं की मनुष्य निवृत्त होण्याकडे. पण राजाला निवृत्त होता नाही आलं, मरण करावं. केव्हा केव्हा आपला सगळा संसार असा डोळ्यानं निवृत्त होऊन पाहायचा, कसा चालला आहे, चांगला चालला आणि बस झालं काय. म्हणजे मनुष्य वासना रहित होतो. काय होतो? वासना रहित होतो. आणि कुठे कमी असेल मुलाला धन किंवा कण, तर मग थोडीशी वासना. जर झालं ना, संतती झाली, पोटभरापुरती संपत्ती आहे, तर लगेच शांत व्हायचं बस. अरे मिळतं रे भाऊ, काही दिवसाने प्रारब्धाने चालते, दिवस पालटून जातील आणि जातात पलटून. सगळे दिवस सारखे नसतात. त्यामुळे राजा अभ्युदयाची कल्पना करायची. रामांनी काय केलं, कोणी मोठा मनुष्य आलं की उठून उभे राहायचे, अभ्युदय द्यायचे. म्हणजे येणाऱ्या माणसाला आपण जर मान दिला तर त्याच्याने आपलं कल्याण होतं. मग रामाप्रमाणे लोक वागायला लागले की मोठ्याचा मुलगा आहे, राजाचा मुलगा पण पहा आपल्याला मान देतो, अरे पहा रे, अरे पहा रे. त्यामुळे सगळे रामकालीन जेवढे तरुण होते तेवढ्यांचं सगळ्यांचं कल्याण झालं, कारण मोठ्या माणसाला मान. पहा तुम्ही, आपल्याकडे पद्धत होती, आपल्याकडे कोणी वयोवृद्ध मनुष्य आला चहा दिला की त्याने घोट घेतल्याशिवाय आपण घेत नव्हतं. तुम्ही घ्या ना आधी असं म्हणायचं, पाणी तुम्ही प्या आधी. हा काय दिला? अभ्युदय. मान आहे पण अभ्युदय. त्याच्या मनात अरे आपल्याला आधी दिला आणि नंतर ते घेतात, म्हणजे सद्भावना निर्माण झाली. पूर्वी स्त्रिया मुलांना जीव घालायच्या ना, तर आधी मोठ्या माणसांचं बाजूला काढून ठेवायचे आणि मग आता त्याच भांड्यातून तिथे टेबलावर पडलेलं घे काय काढून ठेवायचे. माणसांचं बाजूला काढून, मोठ्यांचं बाजूला काढून ठेवायचं. अभ्युदय शब्दाकडे लक्ष द्या. आता ते 12 घरचं हॉटेलचं अन्न खाणाऱ्यांना काय अभ्युदय. केव्हा केव्हा मोठे मागून जेवले पण त्यांचं अन्न काढून ठेवलं, त्याच्यात वापरलं नाही. शिजवायचे भांडे वेगळे होते, वाढाचे भांडे. आता त्याच्यातूनच भात कुकरमधून म्हणून पूर्ण चंद्रासमान सगळे महात्मा प्रसन्न होते. श्रीराम सप्त प्रजाजनांना प्रिय झाले. ज्याप्रमाणे सूर्य उदय झाला की सगळे कार्यरत होतात, त्याप्रमाणे श्रीरामरूपी सूर्याने सगळ्या अयोध्येतल्या लोकांना कार्यरत करण्याचं
प्रभाव दिला. सगळे भूप म्हणजे राजे आजूबाजूचे, अयोध्या नगरीच्या आजूबाजूला जेवढे काही राजे होते त्या सगळ्या राजांना अयोध्या नगरीचा हेवा वाटला आणि म्हणून बरेच राजे लोक आपल्या मुलांसह अयोध्या नगरीमध्ये दशरथ राजाच्या सेवेत राहिले. आता मी तुम्ही आश्रमात जात का? एकदा मी पंढरपूरला होतो. ते महाराजांच्या मठाच्या पुढे रस्ता कमी आहे आणि सगळी घाण पडली होती. आता आपल्याला सवय आपलं मंदिर स्वच्छ ठेवायची. तर मी खराटा घेतला आणि महाराज जाणार म्हणून ते झाडं. सगळे लोक म्हणे तुम्ही काय चालला? म्हटलं मग मला झाडायचं आहे ना, मला हे झाडायचं आहे स्वतः, कारण आमचे महाराज जाणार आहे. होतो मी वर्षातून एकदा येतो, मी झाडायला पाहिजे. तर मी 4 दिवस असेपर्यंत मी जायच्या आधी लोक झाडून ठेवतात, कारण हे कळायला पाहिजे. त्या पुण्याला गुळवणी महाराजांचा आश्रम आहे. त्या गुळवणी महाराजांच्या गादीवर कवीश्वर महाराज होते. एकदा काय झालं, सगळी चांदीची भांडी देवाची त्या घासण्याच्या ठिकाणी पडली होती आणि तिकडनं महाराज आले, कवीश्वर महाराज. कोणी नाही असं पाहिलं आणि त्या भांड्याजवळ बसून गेले आणि ती सगळी देवाची उपकरणं घासायला गेले स्वतःच्या. तिकडनं काही लोक आले म्हणे महाराज तुम्ही काय करता? काय करतो म्हणे? अरे देवाची भांडी घालतोय मी, विश्वस्त आहे, कबूल आहे, पण देवाची आहे आणि आणखीन साधी भांडी नाही, ती चांदीची आहे. याला म्हणतात सम्यक. दुसऱ्याला सांगितलं नाही त्यांनी. इतके नम्र होते. स्मरण केलं तरी रोग होतं त्या माणसाला. हे व्यासपीठ पुष्कळ वेळा गाजवलं आहे त्यांनी. स्मरण, स्मरणाने मरण सुधरत. म्हणून पुण्य श्लोकांचं काय सांगितलं आहे? स्मरण. पुण्यनगरींचं काय सांगितलं आहे? स्मरण. सप्तचिरंजीवांचं काय सांगितलं आहे? स्मरण. मातृपितृचं काय सांगितलं आहे? स्मरण. गुरुचं काय सांगितलं आहे? स्मरण. म्हणून त्यावेळेला दुसरं जाऊ द्या ना, भगवंताचं वर्णन कुचर ओटा त्या पैठणला नाथांच्याबद्दल, पण नाथांचं वागणं पाहून सगळे लोक पैठणला सुधरून गेले. नामदेव महाराजांच्या वागण्यामुळे पंढरपुरामध्ये लोक सुधरून गेले. म्हणून संतांची या वाटे वाट चालू आता, मग भय चिंता कैची आता. संतांचा मार्ग, आपण पंतांच्या मागे लागतो असं आहे. म्हणून राजा दशरथानं कैकेयी नरेश, मिथिलापती आणि जनक यांना बोलवलं आहे. कैकेयी नरेश म्हणजे भरत शत्रुघ्न यांचे आजोबा, नाना, आईचे वडील. राजा दशरथानं सभेमध्ये बसून सगळ्यांना संबोधन केलं आणि मेघासमान आवाज काढला, दुंदुभ्या वाजवल्या आधीच. आणि राजा दशरथ म्हणाले, राजचित्तानं माझं वचन ऐकून घ्या. गंभीरतेनं बोलले आहे की अद्भुत रसमय स्वरानं समस्त नरेशांना मी संबोधित करतो की सज्जनांनो, तुम्हाला विदित करतो की माझ्या पूर्वजांनी ज्याप्रमाणे माझ्याकडे राज्य सोपवलं, त्याप्रमाणे मी माझ्या पुत्रांकडे राज्य सोपवण्याच्या विचारात. राजा दशरथानं रामाच्या राज्याभिषेकाचा प्रस्ताव सभासदांपुढे ठेवून रामाच्या गुणाचं वर्णन सभेमध्ये केलेलं आहे. असंच कृष्णाचं वर्णन आहे भागवतामध्ये.
ज्या वेळेला गोवर्धन पर्वताचं काम झालं त्यावेळेला नंदबाबाने यज्ञ ठरवला. तेव्हा भगवंताने त्याला बाबा म्हणे यज्ञ काय करतात, तुम्ही इंद्राला पाहिलं का? सगळे असे उलटे प्रश्न विचारले. म्हणे तुला आमच्यात बोलण्याचा अधिकार नाही. म्हणे का? तू अजून राजाचा सभासद नाही ना. आता तर जो राज्याचा सभासद नाही तोही काही बोलतो पत्रकारांसमोर. राज्याच्या विरुद्ध किंवा राज्याच्या बाजूने बोलायचं असेल तर तुम्हाला सभासद असावं लागेल. कोणी काही टीका टिप्पणी करतं. कारण काय आहे, व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे, विचार मांडण्याचा अधिकार आहे. पण काही विचार मांडताना आजचे विचार ऐकले तर काहीतरीच आहे. न बोललेलं बरं. म्हणून ते म्हणतात, सज्जनांनो, माझ्या पूर्वजांच्या मार्गावर मी अनुसरून सदा जागृत राहून प्रजेची यथाशक्ती रक्षा केलेली. यथाशक्ती राजा दशरथ म्हणताय, एवढं कर्तृत्व असल्यावर, कर्तृत्वान भगवान जन्माला आल्यावर सुद्धा यथाशक्ती गेली आहे. म्हणून चांगला गुरुजी तुमच्याकडे पूजा सांगायला आला ना, तो म्हणतो यथामती. नाही तर म्हणता बाकीचे गुरुजी माझ्यासारखी कोणी करतं का असं. म्हणून यथामती शब्द वापरला आहे पूजेमध्ये. मिलित द्रव्य, ज्याप्रमाणे द्रव्य मिळालेलं आहे, फुलं मिळाले आहे, पंचोपचार पूजा लवकर होते आणि षोडोपचार पूजेला वेळ लागतो. रोज षोडोपचार पूजा करायला वेळच नाही, म्हणून पंचोपचारच करावी लागते. संध्याकाळी मानस पूजा सांगितली आहे, देवापुढे बसायचं मानस करत. यद यद करोमि तत् तव शंभो आराधिता. मानस पूजा करा. म्हातारपणी सुद्धा मानसच पूजा करायला सांगितली. म्हणून याकरता तुम्ही सगळे माझ्या समोर बसलेले आहे. श्रीरामाला नियुक्त करायचं राजकार्याकरता आणि मला विश्रांती घ्यायची. माझा पुत्र श्रीराम अपेक्षेनं सगळं गुणसंपन्न श्रेष्ठ आहे. शत्रू नगरीवर विजय मिळवणार आहे. आत्ताच जनक राजाच्या दरबारामध्ये समोर जनक राजा बसलेले आहे. म्हणजे सीतेच्या बापालाही बोलवलं आणि कैकेयीच्या बापालाही बोलवलं. या दोघांच्या बापाला बोलवू नये, कारण ते आज्ञेत होत्या. वाद घालणाऱ्या स्त्रीच्या कोणतरी नातेवाईकाला बोलवावं लागतं. एकदा एका डॉक्टरकडे ऑपरेशन होतं त्यांच्या पत्नीचं, आणि त्यांचे आई वडील भाऊ फार लांब राहत होते. त्या डॉक्टरचा माझा सुरुवातीचा संबंध होता. मला म्हणे, दादा तुम्हाला 1-2 तास माझ्या दवाखान्यात बसायचं आहे. म्हटलं बरं, याच्यावर सही करा म्हणे. आता मला काही माहीत नाही सही कर, मी करून दिली सही. ती त्यांच्या पत्नीचं ऑपरेशन होऊन त्या कागदावर सही पाहिजे कोणाची तरी. मग मी सही केली, मी दवाखान्यात बसलो. सगळं झालं म्हणे, तुमच्या पेशंटचं योग्य ऑपरेशन केलं, हा कागद घ्या. नको, पेशंट तर तुमची पत्नी. तिच्या बाजूने कोणी नव्हतं, मी तुम्हाला घेतलं. स्वतःच्या पत्नीचं ऑपरेशन करताना माझी सही घेतली. श्रद्धा काय होती? श्रद्धा. मी आधी तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही सही केली नसती म्हणजे आता कथाची. श्रद्धा मोठं कठीण असतं. मग लोक जाताना, ऑपरेशनला जाताना नमस्कार करून काय जातात, भेटून काय जातात, जाऊ ना म्हटलं हा जा. ती श्रद्धा असते. श्रद्धा गुरुचरणावर, गुरु नसल्यावर सुद्धा गुरुपादुकेपासून सांगून द्यावं लागतं. भरत रोज राज्यकारभार सांगत होता, लक्ष द्या.
नुसतं घरून दर्शनाला निघायचं असेल तरी घरच्या देवाला सांगायचं दर्शन करून येऊ दे, मध्ये रस्ते कावळे गुरुजीसारखे भेटू देऊ नको गप्पा मारायला, असं सांगून यायचं. नाही तर कोण लोक घुसताना तोपर्यंत का हो आज उशीर झाला करून देतात सोडून. कोणी दर्शनाला येत असेल ना त्याला मध्येच टोकू नये, त्याचं दर्शन झाल्यावर काहीतरी बोलावं. काही इतकं प्रत्येक गोष्ट महत्त्वाची नसते. म्हणून श्रीराम धर्मज्ञ, सत्यप्रतिज्ञ, शीलवान आहे, शांत आहे, दीन दुःख्यांना सांभाळणार आहे, मृदू भाषणी आहे, कृतज्ञ आहे, जितेंद्रिय आहे, कोमल स्वभावाचा आहे, स्थिर बुद्धीचा आहे आणि सदा कल्याणकारी आहे, असूया रहित आहे, समस्त प्राण्यांबद्दल त्याला प्रीती आहे आणि एवढंच नाही तर तो सत्यवादी आहे. दशरथ राजा सांगताय रामाचे गुणान वर्णन. तो बहुत श्रुत आहे, मोठ्या मोठ्या ब्राह्मणांचा त्याने उपासना केलेली आहे आणि विश्वामित्र आणि वशिष्ठ वामदेव यांचा सत्संग केला. श्रीरामाची अनूप कीर्ती आहे, यश आहे, त्याला तेज आहे. देवता, असुर, मनुष्य संपूर्ण अस्त्रशास्त्रचं त्याला ज्ञान आहे, वेदाचं ज्ञान आहे, संपूर्ण विद्या तो निष्णात आहे. भरताचा तो मोठा भाऊ आहे, शत्रुघ्नाचा तो मोठा भाऊ आहे. भरत आणि शत्रुघ्न हे गांधर्व वेदामध्ये, सांगीत शास्त्रामध्ये तयार आहे आणि त्यामुळे त्यांचा स्वभावसुद्धा मधुर आहे. धर्म आणि अर्थ याच्यात तो प्रतिपादन आहे आणि ब्राह्मणांकडून त्याने उत्तम शिक्षा घेतलेली आहे. लक्ष्मण हा संग्रामभूमीचं रक्षण करणारा आहे, तो कधी मागे फिरणारा नाही. म्हणून संग्रामामध्ये लक्ष्मणाचा रथ कधी मागे फिरत नाही. जसा भीमाचा रथ महाभारतामध्ये मागे नाही फिरला, अर्जुनाचा फिरून गेला देव असल्यावर सुद्धा. जेव्हा अर्जुनानं विचारलं खरे म्हणजे तुझ्याजवळ कोणी नाही आहे, हा काय म्हणजे तुझ्याकडे रथावर बसला आहे पण माझ्यासमोर असा जातो इथं असा असा आणि तोच मारतो सगळे. काल रूपाने दिसायचे भीमाला देव आणि म्हणून संतापाचा हत्ती उचलले गेले एकले आकाशामध्ये. वैशंपायने जन्म द्यायला सांगितलं तुझ्या आजोबाचे हत्ती आकाशात म्हणे काही सांगता पाडून दाखवले. अंगावर कोड राहिलं जन्म द्यायला. सांगितलं होतं मी सांगतो त्याच्यावरच संशय घेऊन 18 ठिकाणी कोड फुटलं होतं, एक ठिकाणी कोड राहिलं. कुठे राहतं? मनात कोड राहतं. इतकं जरी ऐकलं तरी मनात कोड राहतं. कोडं सोडवता तुम्ही पेपरातलं पण मनाचं कोडं सुटणं मोठं कठीण आहे. गुरु अंजने विनते कळणार नाही. कसं सोडत नाही. पण आपण तर गुरुवर डगमग डोले म्हणजे पाण्यावर नावले. हा गुरु गेला की तो धर, तो गेला की तो धर, तो गेला की तो धर. म्हणून देव मंदिरामध्ये चैतन्य वृत्ती आणणारा माझा राम आहे. हो, राजाने काय केलं पाहिजे? मंदिरांमध्ये फिरलो, राम फिरायचे अयोध्येच्या मंदिरात आणि चैतन्य निर्माण करायचे. पहा तुम्ही भजनाला जर गावातले प्रतिष्ठित माणसं आले तर लोक म्हणतात भाऊ पण जाता चला आपण. असं आहे. आता मोठे काय म्हणतात तुम्ही करून घ्या, आता काय आमचा दिवस आहे का भजन करायचं? भजे खायला येतो आम्ही प्रतिष्ठित. म्हणून त्यावेळेस ही अयोध्येला आल्यानंतर विश्वामित्रापासून बरोबर अयोध्येमध्ये सीतेनंतर आल्यानंतर जी अयोध्या वैभव संपन्न झाली आहे माझ्या रामाची. म्हणून मी तुम्हा सगळ्यांना विचारतो की या नगरामध्ये कधीही मनुष्यावर संकट येणार नाही.
मी पिता रूपाने प्रसन्न आहे. माझे पुत्र सत्यवादी आहे, महान धनुर्धार आहे, वृद्ध पुरुषांचा आणि वृद्ध ज्ञानी लोकांचा आदर करणारे आहे. माझी शेवटची अशी इच्छा आहे की रामाचा राज्याभिषेक करावा. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली, सापडले वाटे दाता गंगा स्नाना. भोजना उपकावशेल